नाट्यसंगीत हे अभिजात शास्त्रीय संगीतच असून त्यात रंग भरल्यास ते नाट्यसंगीत होते. नाट्यसंगीताच्या जोडीला अभिनय असावा, अभिनयातून गाणे यावे आणि गाण्यातून अभिनय दर्शवता आला पाहिजेत, असा सल्ला ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांनी दिलाय. लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकार नगर व भरतनाट्य संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण पंडित चंद्रकांत लिमये यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भरतनाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, प्रज्ञा लिमये, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेंद्र गोयल, लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगरचे अध्यक्ष मिलिंद तलाठी, संयोजक डॉक्टर प्रसाद खंडागळे, भरतनाट्य मंदिराचे अध्यक्ष पंडित पांडुरंग मुखडे मंचावर होते. स्पर्धेचे परीक्षण भक्ती गोखले पागे व ऋषिकेश बडवे यांनी केले. पुण्यासह मुंबई, बीड, लातूर, रत्नागिरी आदी शहरांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मिलिंद तलाठी, निर्माते दिग्दर्शक अशोक जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कैलासाची सुधाकर वामन खंडागळे, आद्यासन जेजुरी, दुर्गम प्रतिष्ठान पुणे, दीपक दंडवते, प्रदीप रत्नपारखी, नंदकुमार जाधव, रवींद्र पठारे, जनार्दन माने यांचे सहकार्य लाभले. नाट्यसंगीत हे रागदारी संगीतच आहे असे सांगून पंडित चंद्रकांत लिमये म्हणाले, शब्दांबरोबरच रसिकांपर्यंत भावही पोहोचवणे आवश्यक आहे. गुरूंवर निष्ठा ठेवून विद्या ग्रहण करा असा सल्लाही त्यांनी दिला. परीक्षकांच्या वतीने बोलताना ऋषिकेश बडवे म्हणाले, नाट्यगीत सादर करण्यापूर्वी त्या गीतामागील पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक आहे. ती जर समजली तरच नाट्यगीतातील भाव रसिकांपर्यंत पोहोचू शकतो. स्पर्धकांना हिमांशू जोशी, केदार कुलकर्णी, देवेंद्र पटवर्धन, ज्ञानेश महाडिक यांनी साथ संगत केली. मान्यवरांचे स्वागत प्रसाद कुलकर्णी यांनी केले तर परिचय अभय जबडे, प्रियांका डोळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम खंडागळे, चारुलता पाटणकर यांनी केले तर आभार संजय डोळे यांनी मानले.